पण या संघाने या ठिकाणी नाणेफेक जिंकलेली आहे आणि त्यांनी ग्राउंडची निवड केलेली आहे. उद्या पण येणार आहे इव्हनिंगला बस. तो इकडे कोण बोललाय करायला म्हणजे लॅपटॉपवर नाही करणार आहे. आकाश थोडे बोलला तो बोलला का अरे मेरे को इधर लगाना है चार्जिंग का ये कनेक्शन निकालना तार को हमारे में क्यों या ठिकाणी सामन्याला सुरुवात होत आहे. आजच्या दिवसातील पहिला सामना. अरे तो प्रिझम लाईव्ह याला कनेक्ट नाही होत आहे रे. काय माहिती काय रेल राणेसाहेब योद्धास आणि किंग 11-11. राणेसाहेब योद्धास संघ मालक स्वतः श्री ज्ञानदेव राणेसाहेब. त्यांच्या समोर आहे तो किंग 11-11 संघ. या संघाचे संघ मालक आहेत दीपक शेलार साहेब. हे या ठिकाणी स्वतः सामना पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. बघूया त्यांचा संघ. सामन्याला सुरुवात होत आहे. या सामन्याचे पंच म्हणून कामगिरी पाहतात ते राज्यपंच सचिन पवार सर आणि सागर धनावडे सर. दोन्ही राज्यपंच या आपल्याला सामन्याला लाभलेले आहेत. दोन्ही राज्यपंच आहेत. त्याचबरोबर त्यांच्या जोडीला राष्ट्रीय पंच रामदासजी गोळे सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. अतिशय सावधगिरीने राणेसाहेब योद्धाचा हा खेळाडू चढाई करतोय. काय चालू होत नाही. अशा तऱ्हेने स्कोर अपडेट नाही होत ना आता. बाबाराज राणेसाहेब योद्धास या संघाला 1 गुण मिळालेला आहे. संघाचा अजून कॉम्बिनेशन बसलेलं नाही त्यामुळे थोड्याशा अशा अडचणी संघासमोर येत आहेत. प्रमोद सपकाळ अतिशय सुंदर अशी चढाई केली आणि 1 पॉइंट मिळवलेला आहे आपल्या संघासाठी राणेसाहेब योद्धास या संघाचा. या ठिकाणी आसनी गावचे ग्रामस्थ इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की त्यांनी इथे मंचावरती यायचं आहे. संतोष शेलार सर, पांडुरंग शेलार यांना विनंती करतो की त्यांनी इथे व्यासपीठावरती यायचं आहे. माजी सरपंच आसनी गावचे संतोष शेलार यांना विनंती करतो की त्यांनी इथं मंचावरती यायचं आहे. सर्वच आसनीचे ग्रामस्थ खेळाडू यांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती या. अतिशय उत्कृष्ट अशी या ठिकाणी आपल्याला खेळ पाहायला मिळतोय. दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. दोन झाला. उत्कृष्ट या आपल्याला खेळ आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतोय. अतिशय छोटासा खेळाडू आणि 1 पॉइंट आपल्या संघाला मिळवून दिलेला आहे. कर तू सेटिंग करतो.
राणे साहेब योद्धाच 3 आणि किंग 11-11 2-3-2 असा हा गुणफलक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. या ठिकाणी आपल्याला 30 सेकंदाचीच रेड पाहायला मिळेल. पार्टी सर यांना मी विनंती करतो की त्यांनी इथं मंचावरती यायचंय. पार्टी सर, काय प्रॉब्लेम होतोय? आनंदा पार्टी सर यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मंचावरती यायचं आहे. आनंदा पार्टी सर. या सामन्यांचे लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला YouTube लाईव्ह द्वारे पाहायला मिळत आहे. स्कोर अपडेट कर. 3-4. अशी या ठिकाणी आपल्याला खेळी या ठिकाणी पाहायला मिळाली. किंग 11-11 या संघाकडून 2 गडी बाद केलेले आहेत. सलबा दीपक शेलार साहेबांच्या संघाने या ठिकाणी आघाडी घेतलेली आहे. राणे साहेब योद्धास हा संघ थोडासा पिछाडीवरती आहे. 4च खेळाडू त्यांची शिल्लक आहे त्या ठिकाणी आणि संघामध्ये डिफेंडर सर्व आहेत. 30 सेकंदाची रेड आहे. या ठिकाणी पहिला टाइम आउट घेतलेला आहे तो किंग 11-11 या संघाने. आपली या 30 सेकंदाच्या टाइम आउट मध्ये आपली काय रणनीती करता येते, संघ आहे तो आपली लीड मेंटेन ठेवतायत का की राणे साहेब योद्धाच कमबॅक करतायत आपल्या या सामन्यामध्ये. पुढच्या काही मिनिटांमध्ये आपल्याला हा खेळ पाहायला मिळेल. तुला पाठवलं बघ. या नंबरवर पाठव ना. किंग 11. चला यानंतरचा होणारा सामना कोणती किंग आहे? महिला वर्गातील सामना होणार आहे. दोन्ही मुलींचा सामना, दोन्ही मुलींच्या संघाने या ठिकाणी तयार राहायचं आहे. पुढचा सामना तुमचा होणार आहे. राईटला किंग 11 आहे का? काहीच नाही लावलं काय, काहीच नाही लावलं, फक्त चार्जर आहे. चार्जर आहे फक्त चार्जर आहे. बरं हे खाली गेलो. में तेरे को बताता हूँ ये तेरा नंबर था. भाई किंग्स 11 आहे इकडची. कोड चेंज झाला. हा आता किंग्स 11 इकडे. हे कर बॅनर मध्ये. या ठिकाणी हाफ टाइम झालेला आहे. दोन्ही संघांचा स्कोर इक्वल आहे 6-6. पहिलाच सामना अतिशय चुरशीचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मध्यंतराचा वेळ झालेला आहे. मध्यंतराचा स्कोर होत आहे 6-6.
6-6 ना. लोबो नाही टाकलं ना या मॅचला नंतर चला टाकलं मध्यंतर हायवे स्कोर होतोय 6-6. डबल नाहीदा किंग 11 इलेव्हन या भेजा तुझे संघाचा चढाईपट्टू चढाई करण्यासाठी सज्ज आहे. अतिशय खोलवर चढाई करतोय. बोनस काय त्यासाठी अवेलेबल नाहीये. उत्कृष्टरित्या चढाई करतोय. पाहूया आपल्या संघाला हा उंचपुरा खेळाडू गुटपट मध्ये मारतोय आणि उत्कृष्ट पळकळ त्या ठिकाणी त्याची पाहायला आपल्याला मिळालेली आहे. उत्कृष्ट खेळी रामनेसाहेब योद्धाच या संघाकडून आपल्याला खेळायला मिळते. एका गुणांची आघाडी त्यांच्याकडे मिळालेली आहे. रामनेसाहेब योद्धाच हा संघाचा आयकॉन खेळाडू आणि पुन्हा एकदा यशस्वी पकड. पुन्हा एकदा स्कोर समांतर होतोय. उत्कृष्ट खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघाकडून या ठिकाणी आपल्याला उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळतंय. अतिशय उत्कृष्ट मॅच या ठिकाणी सुरू आहे. या मॅचचं लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला युट्यूब वरती पाहायला मिळतंय. चार्जर चालत नाही अरे कनेक्शन नाही. हा तोच ते चला दोन्ही संघांना एक एक पॉइंट या ठिकाणी मिळालेला आहे आणि या ठिकाणी टाइम आउट घेतलेला आहे तो राणेसाहेब योद्धास या संघाने. डिफेन्स करता करता तो देखील खेळाडू लॉबीच्या बाहेर गेला. त्यामुळे दोन्ही संघांना एक एक गुण या ठिकाणी मिळालेला आहे. विचार 30 सेकंदाच्या अवधीनंतर पुन्हा एकदा सामन्यांना सुरुवात होत आहे. अतिशय चुरशीचा चाललेला हा संघ हा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. करण धनावडे मोहाड गावचा हा खेळाडू चढाईपट्टू अतिशय खोलवर चढाई करतोय. उत्कृष्ट आपल्याला खेळ या ठिकाणी पाहायला मिळतो. हा सामना संपल्यानंतर मुलींच्या संघाने लगेच तयार राहायचं आहे. स्कोर तेव्हा आपला सामना या ठिकाणी लगेच खेळवला जाईल. चार्जिंगला लाव चार्जर कनेक्ट कर. तो कुठे गेला छोटावाला लगा इसको चार्जर लगा चार्जर गलत जगह पे लगा नहीं वो ऑन है हाँ बस काय तो होत नाही विरा दाखवतो. हाँ क्या मी करतो या ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून ज्यांनी याचं कव्हरेज केलं ते बघ तरी विरा अनिकेत
धनावडे यांचं देखील या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर या स्पर्धेचे सर्व ऑनलाईन जे आपल्याला चित्रीकरण पाहायला मिळालं ते सुयश ग्राफिक्सचे मालक सुयश धनावडे यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. दोन्ही संघांचे गुलफलक आहेत 9-9. पता नहीं कैसे करने का स्कोर चेंज क्लिक करने का अपना जैसे टाइप करते वैसे करने का. हर्ट कबड्डी या YouTube चॅनलवरती आपल्याला या सर्व स्पर्धेचे लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायचं आहे. हर्ट कबड्डी या YouTube चॅनलवरती आपल्याला या सामन्यांचे लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. अतिशय चुरशीचा सामना. सामन्याचे शेवटची काही मिनिटं शिल्लक आहेत. गुणफलक 10-10. राणे साहेब योद्धास 10, किंग 11-11 10. अतिशय चुरशीचा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. 10-10 गुणफलक दोन्ही संघाचे आहेत. शेवटची काही मिनिटं शिल्लक आहेत सामना संपण्यासाठी. आणि टाइमआउट घेतलेला आहे किंग 11 या संघाने. सामना संपण्यासाठी शेवटचे काही मिनिटं शिल्लक आहेत. उत्कृष्ट पकड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आविष्कार सपकाळ यांच्याकडून हा टॅकल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. नहीं जी किसका किया 11-10. चला या ठिकाणी राणे साहेब योद्धास हा संघ या ठिकाणी किती गुणांनी 1 गुणांनी या ठिकाणी विजय झालेला आहे. विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. यानंतरचा सामना महिला वर्गातील सामना दोन्ही संघांनी तयार राहायचा आहे. या सामन्याचे सामनावीर लागला नव्हता पहिले